नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूजच्या कॉफी विथ माधव या शोमध्ये आपलं स्वागत आहे. या शोमध्ये अनेक मोठी मोठी माणसं, कलावंत, कलाकार सगळ्यांशी तुमची मी अशी छानशी भेट घालून देतो. ते इथे येऊन मुक्तपणे बोलतात, तुमच्याशी गप्पा मारतात. आज अशाच गप्पा मारायला माझ्यासोबत आहेत माधुरी. माधुरी असं मुद्दाम मी नाव घेतलेलं आहे कारण त्या रील स्टार म्हणून सध्या खूप फेमस आहेत. तुमच्या मोबाईलच्या जे लोक सोशल मीडिया बघतात, जे लोक म्हणणं चुकीचं आहे, सगळेच लोक बघतात, स्क्रोल करतात. काही जरा लपून बघतात, काही लोक ओपन बघतात. स्क्रोल करता 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 कुठेतरी माधुरी येतात आणि मलाही असं स्क्रोल करताना त्या दिसल्या आणि म्हणून मी त्यांचा शोध घेतला आणि मग माहीत झालं की ह्या MSEB म्हणजे वीज देणाऱ्या कंपनीत काम करतात. वीज देणारी कंपनी तुमच्याकडे काही क्षणासाठी जरी गायब झाली तर तुमचा जीवाचा आकांत होतो, तीर्थ पापड होतो, सगळा राग कंपनीवर काढतो आपण. इतकं त्या महत्व असलेल्या विद्युत दाहिनीच्या अतिशय विजेसारखी ज्याचं आयुष्य आहे, अशा एका व्यक्तीला मी घेऊन आलोय. माधुरी, तुम्ही सोशल मीडियाच्या या स्क्रीनवर कशा पोचल्यात? सोशल मीडियाच्या स्क्रीनवर मी बरीच उशिरा पोचली. कारण मी पहिले 10 वर्ष जॉबच केला. अच्छा. आणि 10 वर्ष जॉब केल्यानंतर 10 वर्षानंतर मी प्रोग्राम करायला लागली. कोणते? मॉडेलिंगचे माझे प्रोग्राम छोटे छोटे प्रोग्राम होते. अच्छा, डायरेक्ट मॉडेलिंग? मॉडेलिंग म्हणजे पहिले थोडं मॉडेलिंग म्हणता नाही येणार, एक स्पर्धा असतात आपल्या सिटी अमरावतीमध्ये काही न्यूजपेपर लेडीजसाठी स्पर्धा राबवतात छोट्या छोट्या. त्या एका स्पर्धेमध्ये मी सहभागी झाल्यानंतर एक म्हणजे 12-13 वर्षानंतर स्टेज मिळाला होता मला. 12-13 वर्ष तुम्हाला जाणीव होती का की आपण जरा असं करू शकतो स्टेज वगैरे? मला कुठेतरी मनात वाटायचं की मी करू शकते, कारण मी कॉलेज टाइमला केलेलं होतं. अच्छा, तुम्हाला तिथे आवड होती? आवड होतीच मला, पण काही फॅमिली प्रॉब्लेम आणि नंतर जॉब बाहेर, तर या गोष्टीने नाही करता आलं होतं. पण मग काही वर्षांनी जेव्हा मी स्टेजवर आली तर मला वाटलं की मी करू शकते आणि मग असाच माझा प्रवास छोटा छोटा होत मॉडेलिंग करू शकते असं वाटलं? हो. काय वय असेल? म्हणजे वय विचारायला नाही पाहिजे, क्षमा करा मला सगळ्या दर्शक जे बघत आहे की महिलांचं वय विचारायची परंपरा नाही आपली. पण एक अभिनेत्रीच्या किंवा एका अभिनय करण्याचं मूड असतं ते कधी काही लोकांना लहानपणापासून असतं आणि काही लोकांना नंतर शोध लागतो की मी तर लोकांना फार स्क्रीनवर आवडते किंवा स्टेजवर आवडते. असं वाहवा मिळाली अशी कधी झाली पहिल्यांदा असं झालं की पहिले तर सगळ्यात असं मॉडेलिंग म्हणजे अगदी मॉडेलिंग मध्येच जायचं असं नाही. फक्त सगळे असे म्हणायचे. म्हणजे कसं होतं की म्हणजे 25 वर्ष आधी माझी जी हाईट आहे ती लोक म्हणजे जास्त वाटायची, पण मॉडेलिंग क्षेत्रात ही पाहिजे असते. मग मला खूप जण म्हणायचे. म्हणजे मी तुमच्या आता हाईट नाही विचारणार नाही, पण तुम्ही सांगितले तर आम्हाला लोकांना 5-7 हाईट आहे आणि 5-7 हाईट म्हटलं किंवा मॉडेल्सच्या हाईटेड म्हणजे मॉडेल हाईटेड असतात, तर मग तुझी हाईट छान आहे, मग तू मॉडेलिंग कधी करायला पाहिजे ट्राय, असं खूपदा कोणीतरी म्हणायचं, कानावर पडून जायचं कॉलेज टाइम पासनच. पण ते नाही करता आलं किंवा तसं वातावरण नव्हतं किंवा मला स्वतःला इतकी माहिती नव्हती. म्हणून मग मी मॉडेलिंगच करायचं, छोट्या शो मध्ये का होईना शोला जायला. शोला जायला. पहिला शो आठवते का? पहिला शो आठवते, अमरावतीचाच. कोणता? एक होता न्यूजपेपरचाच एक शो होता आपल्या अमरावतीलाच. तर तिथे कॅटवॉक वगैरे. मग कॅटवॉक पहिल्यांदा. तर कॅटवॉक साठी तुमचा बाळ लहान होता? फार नाही, कारण मी हे माझ्या वयाच्या 39व्या वर्षी सुरू केलं. म्हणजे 40 पार? 40शीत गेल्यावर मी माझे सगळे प्रोग्राम, माझे शो, मॉडेलिंग हे ऐकण्यासारखं. मी म्हणजे मला मॉडेलिंग तुम्ही 40शीत सुरू केलं? बिलकुल 40शीत सुरू केलंय मी, कारण मला करून आता 5-6 वर्ष झाले, त्यामुळे मी 40शीतच सुरू केलं. म्हणजे मॉडेलिंग तोपर्यंत तुम्हाला असं तो लुक आला नव्हता की काय? नाही, चान्स नाही मिळाला? चान्स नाही मिळाला असं म्हणता येईल, किंवा मला पण स्वतःला वाटलं नाही. चान्सही मिळाला तरी अगदी जबाबदाऱ्या अशा असतात कधी कधी घरच्या की आपल्याला चान्सही मिळाला तरी आपण ते करू शकत नाही. क्या बात आहे. तर त्यामुळे 40शीत तुम्ही उतरला आणि डायरेक्ट रॅपवर. कसं वाटलं पहिला अनुभव? खूप छान वाटला, कारण मला खूप वर्षानंतर असा स्टेज मिळाला. शिवाय छान तर वाटलं, आणि त्यामध्ये कसं एवढ्या म्हणजे 25-30 लेडीज मध्ये मी त्यावेळी थर्ड आली. मला खूप छान वाटलं की अरे, एवढ्या लेडीज मध्ये आपण इतक्या वर्षांनी उतरून जर आपल्याला जिंकता येते तर पुढे आपण करायलाच पाहिजे. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. पुढे काय केलं? पुढे मग मी मोठे म्हणजे अमरावतीच्या बाहेरचे शो, नागपूरला शो होतात, असेच मॉडेलिंगचे शो असतात आणि त्या शो मध्ये मी सहभागी झाली. तिथे पण मला अगदी प्राइज नाही, पण कधीतरी बेस्ट पर्सनॅलिटी, प्रोत्साहनपर असं मिळत गेलं. मग मला असं वाटलं की आपण करू शकतो.
एकीकडे जॉब करताय, तर तुमचा जॉबही टफ आहे. असं नाही की ठराविक वेळेस गेलात, वापस आलात, एअर कंडिशनमध्ये बसलात, काम करून राहिलात, PC समोर आहे, असं नाही आहे. तुम्हाला साईटवर काम करायचं आहे आणि अगदी ग्रामीण भागात काम करायचं आहे. मग हा ताळमेळ कसा बसवता? ताळमेळ असा की आमच्या शिफ्ट ड्युटी असते. म्हणजे मी ज्या फील्डमध्ये आहे ती टेक्निकल फील्ड आहे. आमच्या लेडीज आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा आहे या बॅचला. माझ्यासोबत बऱ्याच लेडीज आम्ही महाराष्ट्रात लागलो. नेमकं काय काम करता सांगता येईल? नेमकं आमचं काम म्हणजे कसं आहे की लाईन बंद करणे, वीज बंद करणे. बिलकुल पॉवर का हाऊस बरं बंद करता तुम्ही? का बरं म्हणजे चांगलं चालू आहे ना आमचं, का बंद करता? फॉल्ट असला तर बंद करतो आम्ही, लोड शेडिंग असलं तर बंद करतो, काही कारणाशिवाय बंद करत नाही. उलट आम्ही वीज सुरळीत करायला बसलो आहे तिथे. तुमचा वीज पुरवठा सुरळीत असला पाहिजे त्यासाठी आमची ड्युटी असते. त्यामुळे बंद आम्ही जाणून नाही करत, पण काही कारणानं होते बंद, किंवा आम्हाला करावं लागतं. कधी लोड वाढला, कधी लोड शेडिंग असतात, किंवा अजून काही लाईनवर फॉल्ट असते. ऍक्च्युली आम्हाला तर बंद झालेल्या लाईन सुरूच करायच्या असतात, कारण आमचं वर्कच ते आहे की आमचे फॉल्ट कसे दुरुस्त होणार आणि लवकर लोकांपर्यंत वीज पुरवठा कसा वगैरे. नाही, माझा जो जॉब आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. माझा जॉब माझ्याच प्रीमायसेस मध्ये आहे. म्हणजे एक यार्ड असतं आमचं, पॉवर हाऊस म्हणून एक ट्रान्समिशन कंपनीला आहे मी. आपण जे विचारताय ते वितरण आहे. वितरण वेगळं आहे. वितरण वेगळं आहे, माझं पारेषण वेगळं आहे. पारेषणला आहे. तर माझं माझ्याच प्रीमायसेस मध्ये काम असते, माझ्याच यार्ड. वेळ खूप लागतो. वेळ लागतो. कधी 12 तास, मी असं ऐकलंय की 24 तास, 48 तास ड्युटी असते. शिफ्ट आम्ही कधी कधी काय होते की खूप इंटेरियर ठिकाणी जर आपण असलो, फार गावाच्या बाहेर जाण्या येण्याची सोय नसली, तर तिथे आम्ही अशा ड्युट्या सोबत 2-3 ड्युट्या सोबत करून मग पुढचे 2-3 दिवस घरी असतो. हे आमच्या सोयीने, आमच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने कधीतरी असते. एकीकडे मॉडेलिंग, मग स्क्रीनवर आल्या, मग कधी सोशल मीडियात कधी आल्या? सोशल मीडियात मी पहिल्यांदा जेव्हा कसं झालं की 2019 मध्ये सौंदर्य सम्राज्ञी म्हणून एक पुण्याला शो होता. नवारी पातळामध्ये कॅटवॉक होता. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारच प्रोग्राम होता तो, आणि त्या शो मध्ये मी सहभागी झाली. तर त्या शोचं असं होतं की तुम्हाला लाईक आणि कमेंट्सवर मार्क्स होते. तुम्ही त्यावेळी मी बिलकुल सोशल मीडियाला नव्हती. काहीतरी फेसबुकला माझं अकाउंट होतं, इन्स्टा वगैरे तर काही नव्हतं. पण मग असं होतं की सोशल मीडियावर असेल, तुम्हाला लाईक कमेंट्स असेल, तुम्ही लोकांना आवडाल, तर तुम्हाला पुढे पुढे थोडस हे होईल. म्हणून मग ज्युरीचा रिझल्ट होता तो, वोटिंगचा रिझल्ट होता. वोटिंगचा होता. म्हणून मी त्यावेळेस पासून सोशल मीडियाचं थोडं सुरुवात केली. मग पुण्याचा अनुभव कसा राहिला? पुण्याचा अनुभव माझा खूप छान होता. पहिला अनुभव हा होता की मराठी आमच्या शोला निशिगंधा वाड आणि अलका कुबल आल्या होत्या. आणि तिथे मला प्राइज तर एक अवॉर्ड मिळाला असा. एक आपण म्हणजे अगदी 3 विनर असतात त्यामध्ये मी नव्हती, पण एक परिचय होता सर, उत्कृष्ट परिचय जो मला मिळाला. म्हणजे मी विदर्भाचं प्रतिनिधित्व केलं होतं, आणि तो परिचय काय होता? परिचय सांगता येईल? नक्कीच सांगायचं आहे. बिलकुल. या परिचयामध्ये असं होतं की तुम्हाला 1 मिनिटात मराठीमध्ये तुम्हाला तुमचा परिचय सांगायचा होता. सांगा ना आम्हाला. तर मी सांगते सर तुम्हाला नक्कीच. सह्याद्रीच्या कुशीतल्या विदर्भातून मी आली, अंबा आणि एकविरेच्या नगरीची मी राणी. पुरुष प्रधान त्या विद्युत क्षेत्रात कार्यभाग साधते, यंत्रचालक म्हणून मिरवणारी मी महिला. आई म्हणून शौर्यानी दिली मला नवी ओळख. आज आपणासमोर उभी आहे, करावया मी माझ्या गुणाची परख. 18व्या वर्षीच धरिला मी नेत्रदानाचा हात. उत्कर्ष संस्थेमार्फत देते आहे रक्तदानालाही साथ. अमरावतीची लेक मी, जोडते इतिहासाशी नाती. छंद आणि कर्तव्यासंगे दरवळती मधुर भाती. सौंदर्यवतीच्या रणांगणात या आले तोडून सगळे ताळे. नमस्कार माझा आपण सर्वांना, मी माधुरी धर्माळे. क्या बात आहे, वा. असं म्हणजे स्वलिखित आहे सर, माझा स्वलिखित आहे, त्यामुळे तो लक्षात असतो नेहमी. आता एवढे वर्ष झाले तरी. आणि मग लोकांनी तुम्हाला तिथून मग सोशल मीडियाला पाहायला सुरुवात केली. रील्स वगैरे कधी करता? रील्स वगैरे सर मी असं जसं जमेल असं फार अगदी नाही, पण जसं जमेल तसं करते. काय कमेंट्स आहे नव्या जेनजीच्या, तुमच्या समवयस्कर मैत्रिणीच्या काय कमेंट्स आहे याच्यावर? कमेंट्स आहे, तुला वेळ कधी मिळतो, सगळ्यात महत्वाचा. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की तुला वेळ कधी मिळतो. सगळ्यांना माझी शिफ्ट ड्युटी किंवा घर सांभाळून तुला वेळ कधी मिळतो, हा एक प्रश्न. कारण मुलं आता मोठी आहे, बिलकुल संसारी करायचं आहे, नोकरी करायची आहे, नवऱ्यालाही सांभाळायचं आहे, आणि घरचे कुटुंबातले लोक सांभाळायचे. ही तारेवरची कसरत, मग शूट करायचं आहे.
बिलकुल. मग कधी जमतंय? पण ते काहीच नाही. मी सगळ्यांनाच सांगत असते नेहमी, की तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला सवड काढावीच लागते आणि ती मिळते आणि तुम्ही काढताच. फक्त आवड तुमची मनातून असायला पाहिजे. क्या बात. तुम्ही सोशल मीडिया सोबत सोशल वर्क करता. हो. काय काम करता? माझं एक एनजीओ आहे. माझा म्हटल्यापेक्षा आम्ही 5-6 लोक आहेत त्या एनजीओ मध्ये. आमचा माणुसकीची भिंत म्हणून एक एनजीओ आहे. एक माणुसकी भिंत ऐकतो आम्ही सगळे. आणि त्या माणुसकीच्या भिंतीमध्ये आम्ही जुने कपडे, जुन्या वस्तू जे लोक म्हणजे चांगल्या स्वरूपाचे पण तुम्ही वापरणार नाहीत असे घेऊन आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवतो. तर आम्ही ते मग अनाथाश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचवतो. नंतर आम्ही असं स्टॉल लावतो आणि स्टॉल लावल्यावर म्हणजे बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला, असं रोडवर महिन्यात असं एकदा असं वगैरे महिन्यातून, वर्षातून आम्ही 4 वेळा वगैरे करतो हे. म्हणजे अगदी महिन्याने नाही, पण जिथे पाहिजे तिथे कपडे आणि वस्तू किंवा असं काही झोपड्या जळाल्या होत्या तर मग आपल्याकडची काही भांडी असतात जी आपण वापरत नाही, हे काम करता? नक्कीच, मला आवडते हे. किती लोक जोडले तुम्ही? मी तर सर यामध्ये 20-25 लोक आहे, पण माझ्यासोबत म्हणजे ऍक्च्युअल काम करणारे 5-6 लोक आहे. पण काही इनडायरेक्ट पण काम करतात. इनडायरेक्ट म्हणजे असं की ते सहभागी नाही होऊ शकत. क्या बात आहे. पण कुठेतरी त्यांचा असतो मला सपोर्ट. खरं म्हणजे रील स्टार होणं, ऑफिस सांभाळणं, म्हणजे ते तांत्रिक कामं सांभाळणं, मग घर सांभाळणं आणि आता समाजसेवा, हे 4 बिंदूवर काम करतात माधुरी धर्माळे. आणि त्यांचं म्हणजे ग्लॅमर समजा स्टेजवर प्रेझेंट झालंय आणि त्यात चमकले असे खूप साऱ्या, तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हात काम करायचं आहे. पुन्हा गॅसवर जायचं, ओटावर साफ करायचं, स्वयंपाक करायचं, पोरासाठी डबा भरून द्यायचं, हे सगळं करायचं आहे आणि मग पुन्हा समाजसेवेला जायचं आहे. कसं जमवत आहे सगळं? मी समाजसेवा जी आहे ना ती माझं कर्तव्य म्हणून समजते. म्हणजे एक वर्क. लोक देतात का कपडे वगैरे? देतात, नक्कीच ना. त्यांना माहिती आहे आमचे नंबर आहे. कारण लोक कसे जुने कपडे जर वापरले नाही तर कोणाला तरी देणे किंवा जाळून टाकणे असं म्हणजे असंच काहीतरी करतात ना. कारण त्या कपड्यांचा आपण वापरल्यावर काय, पण ते ज्यांना गरजू आहे, ज्यांना नाही मिळत त्यांच्यापर्यंत जर पोहोचले आणि लोकांना माहिती झालंय की हे गोळा करतात, तर लोक आम्हाला फोन करतात. म्हणजे आम्ही 3-4 लोक आहेत, आम्हाला लोक फोन करतात की आमच्याकडे कपडे आहेत. दर्शकांना काही सांगायचंय तुम्हाला तुमच्या संस्थेबद्दल? बिलकुल, दर्शकांना तर मला हे सांगायचं आहे की मी सर नेहमी असं म्हणत असते की आपल्या आयुष्याच्या कमाईचा 1% म्हणजे मी हे माझ्या वयाच्या 18व्या वर्षीच मी नेत्रदानाचा संकल्प केला होता. आणि मला जेव्हापासनं मी सोशल म्हणजे ऍक्टिव्हिटीज करण्यापेक्षा कर्तव्य समजून जे काम मी करते त्यासाठी मी म्हणते की तुमचा फक्त 1% श्रम आणि 1% दान, फक्त एवढंच द्यायचं आहे, जास्त नाही. तेवढं आपण सगळे देऊ शकतो. तर मी दर्शकांना हे सांगते की तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतं, या भावनेतून तुम्ही फक्त 1% तुमचं श्रम, नाही दान देऊ, प्रत्येकाला पैसे देणं शक्य नसतं, तुम्ही श्रमातूनही करू शकता आणि ते तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे जबाबदारी समजून. काय कॉन्टॅक्ट करता येईल तुम्हाला? कॉन्टॅक्ट म्हणजे माझा ईमेल आयडी, माझं ईमेल आयडी आहे आणि सगळीकडे जे कार्ड आहे आमचं माणुसकीचं भिंतचं, त्याच्यामध्ये आमचे 3-4 लोकांचे नंबर आहे. तर ते लोकांपर्यंत पोहोचले तर त्यांना कुणाला काही मदत द्यायची असेल तर आम्हाला फोन करून ते डायरेक्ट देऊ शकतात. माधुरीला तुम्ही इन्स्टावर बघता, फॉलो करा. मंडल चॅनलला फॉलो करा. हे असं मला थोडंसं माझं सांगायला पाहिजे ना. ते मी सांगतो की माधुरी तुम्ही सांगा की मंडल न्यूजला तुम्ही फॉलो करा. आणि यासाठी की आपण माधुरीचा एक थोडासा प्रवास फक्त माहीत करा. मला एक छोटीशी गोष्ट त्यांना पुन्हा विचारायची आहे की तुम्ही जेव्हा रील स्टार झालात आणि मग प्रतिक्रिया यायला लागल्या, कुठे चांगला अनुभव आणि कुठं वाईट अनुभव, असे दोन्ही अनुभव या सोशल मीडियामध्ये आहेत. वाईट अनुभव सांगा. वाईट अनुभव म्हणजे वाईट कमेंट्स करतात लोक. अच्छा. आता वाईट कमेंट्स म्हणजे कुठल्याही प्रकारचे कमेंट्स असतात ते, म्हणजे आपल्याला वाचायला पण मला सांगायला सगळ्यांवरच करतात ते. हा, ते सगळ्यांना माझ्यावरही करतात. त्यामुळे ते थोडंसं वाटतं, पण ठीक आहे ना. जे चांगलं आहे ते घ्यायचं ना, वाईट कडे कशाला लक्ष द्यायचं. बिलकुल डिलीट करते किंवा असले तरी राहू, काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण आपल्याला माहित असते की आपण चांगलंच करतो. आणि पाठीवर कोणी कौतुकाची थाप दिली असा प्रसंग आहे का? कौतुकाची थाप मला बराच अनुभव आहे चांगला. आई कधी म्हणाली का? आई म्हणाले, नक्कीच आईचाच आशीर्वाद होता मला. म्हणजे आईच म्हणाली की तुला करायचं आहे तर कर. पहिल्या वेळेस असं होतं सर की म्हणजे आता ती जगात नाहीये, पण जेव्हा ती होती पहिल्यांदा मी 2019ला पुण्याला गेली तर तिनेच मला सपोर्ट केला की तू जा. काही आमचे तयारी असतात, काही पैसे लागत असतात त्याला, ते नाही का, सगळे ड्रेसअप सगळे ते हे, त्यासाठी पण तिची मदत आणि म्हणजे तिचा मानसिक पण मला फार आधार होताच आणि तिला आवडायचं. सगळ्यांमध्ये एक मोठा प्रश्न असतो, तो गंभीर तुम्हाला सांगतो
की असं काही आपली बायको करायला लागली आहे आणि लोक तिला वावा करतात आहे आणि कालपर्यंत तू असं काही करत नव्हती आणि आताच कसं काय तुला सुचलं, असं कधी नाही कमेंट्स? नाही नाही. बुवा काय म्हणाले, यजमान काय म्हणाले? माझ्या यजमानांचं असं आहे की ते मला पाठिंबा पण देत नाही आणि मागे पण ओढत नाही, फक्त त्यांचं काय सगळं काय कर. असंच आहे अगदी. नाही, खरं सांगायचं खरंच आहे, हो, बिलकुल खरं आहे. काय गोष्ट बस करता? मी जर त्यांचा स्वयंपाक आणि त्यांचं सगळं व्यवस्थित करून गेली तर त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा अच्छा. हा, त्यांचा पाठिंबा पण असा नसतो की करच अगदी हा. आणि नको करू पण ते म्हणत नाही. अच्छा, म्हणजे विरोध नाही पण नाही, समर्थन नाही. समर्थन पण फार नसतं, समर्थन पण आणि विरोधात पण नसतो. पण तुम्ही इतकं खुलेपणे सांगू शकता, हे बिलकुल हे बिलकुल. त्यांचं श्रेय आहे की तुम्ही त्यांना ते असं वाईट वाटून घेणार नाही, नाही. नक्कीच नाही. असं असं तुम्हाला जी खात्री आहे, बिलकुल. हे त्यांचं मोठेपण आहे. पण ही छान गोष्ट आहे की आपली कला आपण विकसित केली पाहिजे. काय सांगाल आपल्या भगिनींसाठी, जे आता तुमच्या मैत्रिणी शो बघणार आहेत, खूप साऱ्या महाराष्ट्रातल्या महिला बघणार आहेत, मुली बघणार आहे, मुख्यतः ते लोक जे 40 पास करतात आहे आणि 40 उंबरठा ओलांडून पुढे जात आहे तुम्ही आणि आपण मॉडेलिंग करू शकतो काय, असा विचार आला तर यांना बघा, काय सांगाल? मी तर सगळ्यांनाही सांगेल, 40 नंतर मी माझ्या वयाच्या 40शीत लाठीकाठी आणि तलवारबाजी शिकली या शो साठी. कारण हेरिटेज साईट दाखवायचे होते, आपला ऐतिहासिक दाखव मर्दानी खेळ मी वयाच्या 40शीत शिकली. 2 ते 9 शिफ्ट करून रात्री 10 वाजता मी प्रॅक्टिस केली. मला हेच सगळ्यांना सांगायचंय की तुम्हाला आवड आहे आणि तुमच्या जिद्द आहे तर तुम्ही मिळवू शकता. आणि सगळ्या महिलांनी स्वतःला, म्हणजे मुलींनी म्हणा, सगळ्यांनी आपल्याला स्वतःच्या आवडीसाठी थोडासा वेळ द्यायचा. मी तुम्हाला एकच, महिलांना सगळ्यांना, तुम्हाला पण सांगते आणि महिलांना, की नारी मुल्क की शान हो तुम, नारी मुल्क की शान हो तुम, हर घर का सम्मान हो तुम, लाडो से अम्मा तक के सफर में खुद में एक पहचान हो तुम. क्या बात आहे, वाह! माधुरी यांची खूप सुंदर अशी एक गाथा आहे, एक स्टोरी आहे. त्याचे खरे अनेक कंगोरे आहे, परंतु वेळेचा आपल्याला अभाव असतो आणि एका छोट्या शॉर्ट्स अशा या मुलाखतीमध्ये तुम्हाला त्यांना भेटता आलं. तुम्ही त्यांना फेसबुकवर, इंस्टावर आणि सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर बघू शकता. हा शो तुम्हाला कसा वाटला तुम्ही जरूर कळवा. मंडन न्यूजला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. तुम्हाला कमेंट्समध्ये काय लिहायचं आम्ही काय सांगणार आहे, तुम्ही काय काय लिहिता मला माहीत आहे, परंतु ज्या लोकांना खरंच त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल ते प्रश्न तुम्ही सोडा. तुमच्या प्रश्नावर मी ठरवेल की पुन्हा आता त्यांना बोलवायचं काय, कारण आता सध्या ज्युरीचा निर्णय नाही चालत, प्रेक्षकाचा निर्णय चालतो. प्रेक्षकांना जर असं वाटलं की यांना अधिक जाणून घ्यायचं आहे, यांचे अनेक प्रसंग आहे, खरं म्हणजे वेळेचे अभाव असतो. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की आम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये हे सगळं शूट करायचं असतं. तुम्हाला अधिक डिटेल पाहिजे असेल जरूर कळवा, मी त्यांना पुन्हा बोलवेल. कसा वाटला शो कळवा. थँक्यू. थँक्यू.